जिल्हा परिषद सदस्य संजय निकम व पंचायत समिती सदस्य हुसेन शेख यांचा खंडाळा व परिसरात संवाद दौरा। वैजापूर तालुक्यातील शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम व पंचायत समिती सदस्य हुसेन शेख यांनी मंगळवार दिनांक 21 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत खंडाळा व परिसरात संवाद दौऱ्याचे आयोजन केले होते। यामध्ये जानेफळ येथील कुपोषित आदिवासी बालकांना भेट, अंगणवाडीस भेट, प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट, खंडाळा येथील अंगणवाडीस भेट, उर्दू शाळा शैक्षणिक आढावा, खंडाळा येथील स्मशानभूमी पाहणी व कब्रस्तान पाहणी, खंडाळा येथील होणारा श्री संत शंकर स्वामी महाराज सप्ताह निमित्त महिला बचत गटासाठी स्टॉलच्या जागेची पाहणी व कृषी प्रदर्शन जागेची पाहणी व सप्ताह स्थळाची पाहणी, खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक आढावा बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, आरोग्य अधिकारी, केंद्र प्रमुख, अंगणवाडी सुपरवायझर, शिक्षक कर्मचारी, पत्रकार, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। आता 6 वर्ग होता की 3 गेला त्यानंतर 3 वर्गांनी वेगळे काढले 5वी 6वीचा एक बस बनवलं 10 20 मुलं एकत्र ज्यांना लिहिता बरोबर त्याच्यासाठी 3 वर्ग गेले जो वापरायचा होता त्यांनी दिला म्हणजे कंटिन्यू याच्यामध्ये करू। आता ह्या तुम्ही केंद्र प्रकारचे सर तुम्ही त्यांना झाला जे 5वीला ज्यांनी आता तुम्ही शाळेचं नाव लिहून टाका पुढं या मुलींच्या शाळेतून आले एका 20 मुलं जे आहेत तुमच्या 20 मुलांमध्ये या मुलींच्या शाळेतून आला, आपल्या खेळणीच्या हा मुलांच्या शाळेतून आला किंवा हा बाहेरून आला हे लिहून सरांना द्या। म्हणजे त्या शिक्षकाला त्या पोराला बोलून घ्यायचं आणि सांग त्याला मला मागच्या वर्षी तू काय शिकवलं आपलं एवढं ढर आले तर काय करणार त्यांना विचारलं पाहिजे ना। आता तुम्हाला ज्या विचारून काय उपयोग महिनाच झाला तुमच्याकडे सगळं काय क्वालिफिकेशन सारखे हे नाही करायला पाहिजे ना। मग आता तुम्ही 1 महिन्यामध्ये चांगलं सुरुवात केली, ट्युशन सुरू केले म्हणजे थोडक्यात जास्तीचा घेऊ लागले, तुम्हाला जास्तीचा घेताय त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन। परंतु जो काही वर्गात तितका वेळ तुम्ही घेणार आहे सगळेच 1 तास कमी घ्या पण अतिशय सगळ्यांनी मन लावून आणि अतिशय पूर्ण समजेल अशा भाषेमध्ये आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि आता त्यांना तयार केलं पाहिजे। म्हणजे आता काय होईल ही मुलं जर असेच राहिले ते फक्त पुढे जातील आणि 10वीला परत तुमच्या निकालावर परिणाम होईल। म्हणजे आता तुम्हाला 9वीच्या मुलांची तयारी करणं, 10वीच्या करणं, 8वीच्या करणं या सगळ्या त्या जसं तुम्ही काढले तसं आता इथं 6वीचं कोण आहे क्लासच्या तुम्ही किती काढले त्याचे बरं आधी यादी करून तगरे सरांना द्यायची, तगरे सर त्यांची हजेरी घेते, या मुलांना तुम्ही घेऊन जायचं किंवा एका वर्गात बसवायचं आणि तुम्ही घेऊन यायचे ते शिक्षक सगळे 1 ते 5 मध्ये शिकवणार जे विद्यार्थी गैरहजर आहे त्या विद्यार्थ्यांना फोन केला तर संदर्भ लिहिला, पालकांनी काय कारण सांगितलं ते देखील रेकॉर्डाने कारण आपण काय पालकांना हे सांगितलं तुम्ही मुलांना घरी घेऊन जाता नुकसान करताय, तुम्हाला किती कमवून जातात त्यांचं तरी किती काम करतात तर ते शिकले नाही तर पुढे कसं होईल तुमचं त्यांचं काय व्हायचं। मराठी शाळा तुम्ही टाका शाळेमध्ये रेग्युलर पाठवा त्यांना सकारात्मक म्हणजे आता तुमच्यामध्ये बऱ्याच चेंजेसला म्हणजे तुम्ही आता गुणवत्ता काढली, मुलांचं बायफर्गेशन केलं म्हणजे परत काम सुरू केलेलं आहे। आमचा सगळ्यात मोठा चॅलेंज उपस्थित आहे आणि त्याच्यावर पुन्हा शैक्षणिक प्रगती दोन्ही दिली ना गुणवत्ता येणारच। आता यांचं काय करा तुम्ही आता यांचं पण असं सरांना यादी द्या, पुढे लिहून द्या कोणत्या शाळेतून तो आलाय, समजा 5वीतून तर इथंच आला असणार आहे तुमच्याकडे 6वीचा
पण तो कोणत्या खालून 5वीला कोणत्या शाळेत आला, तिकडनं आला का इकडनं आला का बाहेरून आला हे त्यांना द्या. आणि सर तुम्ही इंडिव्हिज्युअल त्या मुलाला थोडा वेळ द्या, 1 दिवस द्या, 2 दिवस द्या, एक हप्ता घाला त्यांच्याकडे एका शाळेमध्ये, म्हणजे या 2-3 शाळा म्हणजे थोडंसं लक्ष केंद्रित होईल आणि थोडंसं त्यांच्यामध्ये पण ते जनजागृती तुकडे म्हणून 27 का 2 तुकडे म्हणून 27 नाही, एक तुकडे म्हणून 70, दोन्ही तुकडे म्हणून 63. 63. आता 63 मध्ये किती मुलं आहेत? सरासरी संख्या सरासरी 40 आणि प्रमाण जास्त आहे. काय करणार